आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। कंपनीशी पर्सनल आणि लीगल फ्रंटवरती फॉलोअप घेत आहे। मागचे 4 दिवस झाले मी कंपनीला उपोषणाच्या माध्यमातून माझ्या जस्टिससाठी फाईट करत आहे। कंपनी अजूनही याच्यावरती कुठलाही निर्णय घेत नाही। माझी हेल्थ कंडिशन बघता मी अजून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सस्टेन करू शकेल। माझी एनर्जी ऑलरेडी लो झालेली आहे। हेल्थ इश्यूज चालू झाले तर प्रशासन मला इथून हॉस्पिटलमध्ये नक्कीच ॲडमिट करेल, कारण मला त्याची नोटीस त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे। पण मी कंपनीला सांगू इच्छितो, हा लढा इथेच संपणार नाही। आपण जे कंपनी समोर उपोषण करतोय किती दिवस झाले आणि काय मागणी आहे आपली आणि आपल्याला कामातून का काढण्यात आले, काय सांगणार? नमस्कार, मी संतोष पाटोळे। आज या उपोषणाचा 4था दिवस आहे। 23 जुलै 2025 ला कंपनीने मला टर्मिनेशन लेटर दिलं होतं। टर्मिनेशन लेटरमध्ये जे कारण दिलं होतं ते कारण कंपनी स्वतः जस्टिफाय करू शकली नाही। मी लीगल नोटीस दिल्यानंतर मला जे डिटेल्स भेटले ते खूपच तुटपुंजे होते। टेक्निकॅलिटीज ग्राउंडवरती काही डिटेल्स भेटलेले नाही। माझं कंपनीला सरळ साधा आणि सोपा प्रश्न होता, माझं टर्मिनेशन झालं तर टर्मिनेशनच्या वेळेस त्यांनी मला शो कॉज नोटीस किंवा वॉर्निंग लेटर्स दिले होते का? इवन मला नॅचरल जस्टिसही दिला गेला नाही। जर नॅचरल जस्टिस दिला गेला नाही, शो कॉज नोटीस नाहीये, वॉर्निंग लेटर्स नाहीयेत, तर मग हे जे टर्मिनेशन झालंय हे टर्मिनेशन लीगली व्हॅलिड आहे का? आणि दुसरं, जेव्हा टर्मिनेशन झालं तेव्हा माझी कॅन्सर ट्रीटमेंट चालू होती। कॅन्सर ट्रीटमेंट सुरू असताना टर्मिनेशन देणं हे मेडिकल डिस्क्रिमिनेशन नाहीये का? आणि जर मेडिकल डिस्क्रिमिनेशन आणि रॉंगफुल टर्मिनेशन आहे तर याच्या बाबतीत कंपनी मला कधी न्याय देणार आहे? आता 5 महिने होतात ते मला टर्मिनेशन होऊन, पण अजूनही मी न्यायासाठी वाट बघतोय। कंपनीने मला एका मीटिंगसाठी बोलवलं आणि सांगितलं की आधी प्रोटेस्ट थांबवा तर आम्ही न्याय देऊ। माझं म्हणणं त्यांना हेच होतं की तुम्ही न्याय देत नाहीये म्हणून मी प्रोटेस्ट सुरू केलाय। आता जर तुम्ही असं म्हणत असाल की प्रोटेस्ट थांबवा तर न्याय देऊ, हे कम्प्लिटली चुकीचं आहे। जोपर्यंत तुम्ही न्याय देणार नाही तोपर्यंत हा प्रोटेस्ट असाच सुरू राहील। पुढे काय असणार आपलं आता? एक कामावर नाही घेतल्यावर काय पाहू? प्रॉब्लेम्स प्रत्येक सामान्य माणसाला जे प्रॉब्लेम फेस होतात तेच मलाही होतं। ते आज माझ्याकडे मेडिकल इन्शुरन्स नाहीये। मला पूर्ण वैद्यकीय खर्च मला माझ्या स्वतःच्या सेव्हिंग्ज मधनं करावा लागतोय। तो सेव्हिंग्ज मधनं होणारा खर्च मी थोड्या अजून दिवसपर्यंत करू शकेल, त्यानंतर न काय? आणि कंपनीने जे माझ्या रेप्युटेशनल, फायनान्शियल, इमोशनल लॉसेस जे झाले त्याच्यासाठी कंपनी मला कधी कॉम्पेन्सेट करणार आहे? कंपनीने मला काढून टाकलं म्हणून कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाहीये। कंपनीने जी स्वतः रॉंगफुल ऍक्शन्स केल्या याला कोणी जबाबदार विचारणार आहे का नाही? आणि हे विचारतोय मी, आणि याच्यासाठी जर कंपनी अजूनही मला उत्तर देत नाहीये तर प्रशासन असो, ज्युरिडिक्शरी असो, किंवा अजून जे मानवी हक्क न्यायासाठी लढणारे ऍक्टिव्हिस्ट असो, मी यांना विनंती करतो की त्यांनी मला सपोर्ट द्यावा आणि मला सांगावं जर माझं या गोष्टींमध्ये काही चुकत असेल किंवा माझे जर चुकीचे प्रश्न असतील तर त्यांनी मला करेक्ट करावं। आणि जर मी खरं असेल तर मग त्यांनी मला सपोर्ट करावा आणि माझ्याबरोबर कंपनीला विचारावं की या गोष्टी जर खऱ्या आहेत तर मला न्याय कधी भेटणार आहे? आपण किती वर्ष आले काम करता या कंपनीमध्ये? मी ॲडमिनिस्ट्रेशन फॅसिलिटीज या इंडस्ट्रीमध्ये मागची 21 वर्ष काम करतोय। त्यातली 8 वर्ष 2 महिने मी SLB या कंपनी बरोबर काम करत होतो। मी मागची 5 महिने कंपनीशी पर्सनल आणि लीगल फ्रंटवरती फॉलोअप घेत आहे। मागचे 4 दिवस झाले मी कंपनीला उपोषणाच्या माध्यमातून माझ्या जस्टिससाठी फाईट करत आहे। कंपनी अजूनही याच्यावरती कुठलाही निर्णय घेत नाहीये। माझी हेल्थ कंडिशन बघता मी अजून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सस्टेन करू शकेल,
माझी एनर्जी ऑलरेडी लो झालेली आहे, हेल्थ इश्यूज चालू झाले, तर प्रशासन मला इथून हॉस्पिटलमध्ये नक्कीच ॲडमिट करेल, कारण मला त्याची नोटीस त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. पण मी कंपनीला सांगू इच्छितो, हा लढा इथेच संपणार नाही. मी या लढ्यासाठी हायकोर्टामध्ये वेट पिटिशन दाखल करणार आहे. त्यासाठी माझ्याकडं संपूर्ण एव्हिडन्सेस अवेलेबल झालेले आहेत. माझ्याकडं लोकांनी जे फीडबॅक दिलेला आहे तो फीडबॅक माझ्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या बेसिसवरती मी नक्कीच याला हायकोर्टामध्ये अपील करून मी त्यांच्याकडनं या गोष्टींसाठी न्याय मागून घेईन. बरं, ही एकच गोष्ट नाही आहे, याच्या व्यतिरिक्त मी ह्युमन राईट्स कमिशन्सला सुद्धा माझी कंप्लेंट दर्ज केलेली आहे. त्यांच्याकडनं मला ॲक्नॉलेजमेंट आली आहे. याच्या व्यतिरिक्त ही कंपनी ज्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे, तिथल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा मी कंप्लायन्स अँड ग्रीव्हनन्सच्या अंडर कंप्लेंट दर्ज केलेली आहे आणि इथिक्सच्या अंडर जेव्हा ही कंप्लेंट दर्ज होती तेव्हा कंपनीला याच्याबाबत खुलासा करावाच लागणार आहे. जर या सगळ्या मार्गांनी मला न्याय भेटेल अशी मला इच्छा आहे आणि आशा आहे. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.